Done. Okay. Good morning, all. Okay. This is a session on refrigeration and air conditioning under the applications of thermodynamics for GATE exam 2022. Okay. Organized by AICT sponsored Prerna Center for SC/ST student. Today's topic is basics of refrigeration. Okay. Am I clearly audible, na? Yes. Yes, sir. Yes. Okay. 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 So let's start with the basics of refrigeration. Some basic terms are there, which is required for the thermodynamics as well as for the refrigeration and in also power engineering. Okay, so these are some basic concepts. What is the refrigerant effect? Most important concept is refrigerant effect. What is a refrigerant? Next is what is a COP? What is the EPR, etc. Okay, so we will start with this refrigerant effect. What is the refrigerant effect? So it is the amount of heat which is required to extract from the storage space in order to provide and maintain lower temperature than that of surrounding or than that of atmosphere. Means what? एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं सर, बेसिक कन्सेप्ट रेफ्रिजरेट इफेक्ट सुरुवात करण्यापूर्वी व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेफ्रिजरेशन? रेफ्रिजरेशन म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण रेफ्रिजरेंट इफेक्ट पाहूया. सो इट इज अन प्रोसेस. रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस इन विच we have to remove the heat from some storage space and we have to maintain the temperature below the surrounding temperature. This is the process. Refrigeration is a one type of process in which we remove the heat from that storage part. And what is the reason behind to remove the heat? Just to lower the temperature बिलो दी ॲटमॉस्फिअर. सराउंडिंगचं टेम्परेचर किंवा ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर जे काही आहे त्याच्यापेक्षा टेम्परेचर कमी करण्यासाठी, बरोबर आहे, आपण काय करतो, त्या स्टोरेज स्पेसमधून हीट रिमूव्ह करतो. पण हीट रिमूव्ह करून एवढंच काम नाहीये, तर जस्ट टू रिमूव्ह द हीट अँड मेंटेन और टू लोअर द टेम्परेचर अँड मेंटेन दॅट टेम्परेचर. फक्त टेम्परेचर लोअर करणं एवढं काम नाही, तर ते टेम्परेचर मेंटेन सुद्धा करणं. ओके, सो this is all about the refrigeration. So what is the refrigerant effect then? Then what is the refrigerant effect? It is the amount of heat. Okay, it is the amount of heat which is required to extract. एखाद्या स्पेस मधनं किती अमाऊंट ऑफ हीट आपण रिमूव्ह करणार आहे. ओके, ती जी अमाऊंट आहे हीट, जेवढी अमाऊंट आपण हीट रिमूव्ह करतो, दॅट अमाऊंट ऑफ हीट इज नथिंग बट द रेफ्रिजरंट इफेक्ट. हा पुढचा पर्पज आहे. कशासाठी? in order to provide and maintain lower temperature than that of surrounding. Okay, but basically refrigerant effect म्हणजे काय? तर actually it is nothing but the amount of heat that we have to remove or that we have to extract from the storage space. Clear? Refrigerating effect समजला का तुम्हाला? हो सर. काही डाऊट याच्यामध्ये? काही सिंगल डाऊट जरी असेल ना तर प्लीज विचारा. ओके, आता एक सिंपल आपण एक्झाम्पल घेऊया. एकदम सिंपल एक छोटस एक्झाम्पल घेऊया. एक समजा एखादी सिंगल रूम आहे. ओके, त्या सिंगल रूम मध्ये आपण रेफ्रिजरेशन आपला तिथं मेंटेन केलेला आहे असं कन्सिडर करा की तो आपला स्टोरेज स्पेस आहे. एक सिंगल रूम म्हणजे आपला स्टोरेज स्पेस आहे आणि त्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या स्पेसचं आपल्याला टेम्परेचर कमी करायचंय. प्रॉब्लेम असा आहे की जेवढा स्पेसमधून हीट आपण रिमूव्ह करणार आहे तेवढी समॉट एखाद्या कुठल्या तरी छोट्याच्या कोपऱ्यातनं टेम्परेचर किंवा तुमची जी काही हीट आहे ती लीक होतीये. बघा मी काय सांगतो नीट आहे का? आतमध्ये मशीन सिस्टीम आहे, तिथून ते टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करते, पण त्या रूम मध्ये कुठेतरी एखाद्या सराउंडिंग्सला किंवा कुठेतरी एका साईटला लिकेज आहे. ओके, ते लिकेज किती आहे? तर समजा लिकेज आहे 100 किलो जूल पर मिनिट. समजा एवढं लिकेज आहे म्हणजे काय? 100 किलो जूल पर मिनिट मध्ये तेवढे अमाऊंट ऑफ हीट त्या रूम मध्ये आतमध्ये येते. ओके, आता आपलं टार्गेट काय आहे? त्या रूम जी आपण रूमला स्टोरेज स्पेस कन्सिडर केलेला आहे त्या रूम मधून आपल्याला हीट रिमूव्ह करायची. कशासाठी? जस्ट टू लोअर द टेम्परेचर अँड मेंटेन दॅट टेम्परेचर ॲट द पर्टिक्युलर व्हॅल्यू. एखाद्या पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत आपल्याला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. आता मला सांगा, लीक होणारी एअर किती आहे बाळांनो? 100 किलो जूल. किंवा लीक होणारी हीट किती आहे? 100 किलो जूल पर मिनिट आहे.
ओके. आता माझा एक सिंगल क्वेश्चन असा आहे, की त्या रेफ्रिजरेशन सिस्टमला जो काही फ्रिज असेल किंवा जो काही रेफ्रिजरेशन असेल, त्याला किती अमाउंट ऑफ हीट त्या रूममधून बाहेर काढावी लागेल, जेणेकरून टेम्परेचर ॲज इट इज मेंटेन राहील? क्वेश्चन 100 किलो जूल पर्यंत. येस, ॲब्सोल्युटली. जेवढी लिकेज होणार आहे, तेवढीच हीट आपल्याला बाहेर काढावी लागणार ना. जस्ट टू मेंटेन द टेम्परेचर ॲट द पर्टिक्युलर व्हॅल्यू. या टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातात. समजत नाहीयेत आपल्याला लिकेज म्हणजे नक्की काय? दॅट लिकेज जो काही तुम्हाला एखादं स्टोरेज स्पेसचं लिकेज दिलेलं असतं, ते लिकेज इज नथिंग बट युअर रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट म्हणजे काय? दॅट मच अमाउंट ऑफ हीट वी हॅव टू एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम दॅट स्टोरेज स्पेस. क्लिअर आहे का? समजलं का? हो सर, समज. Okay. Next is what is a refrigerant? So it is one type of working fluid that is used to extract the heat from the system. Refrigerant म्हणजे काय? It is the working fluid that is used to extract the heat from the system. आता ह्या रेफ्रिजरंट मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ रेफ्रिजरंट आपण यूज करतो. बरोबर आहे? माहिती आहे का एखादं तुम्हाला रेफ्रिजरंट जो आपण ह्याच्यामध्ये यूज करतो, रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये यूज करेल किंवा आपण एसी सिस्टीम मध्ये यूज करतो? येस. Any refrigerant? R134A. R134A. That A Yes. is important. Okay. Nowadays, that R134A, 134A is used, generally used. Next is what? R12, R22. These are type of refrigerant that is actually used in the refrigerant system. But my question is that, ठीक आहे, हे रेफ्रिजरंट तुम्ही यूज करता, पण एअर काही ठिकाणी आपण एअर रेफ्रिजरंट सिस्टीम पण पाहिलेली आहे. बऱ्याच ठिकाणी ती यूज पण केली जाते एअर रेफ्रिजरंट सिस्टीम. पण जनरली आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे एअर आपण रेफ्रिजरंट म्हणून यूज करत नाही. इज देअर एनी स्पेसिफिक रिझन बिहाइंड इट? Yes sir. येस. काय रिझन असेल त्याचं? की आपण बऱ्याचशा ठिकाणी एअर ही रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये यूज करतो, पण आपल्या जे डे टू डे लाईफच्या गोष्टी आहेत किंवा डोमेस्टिक लेवलमध्ये आपण रेफ्रिजरंटच यूज करतो. R134A असेल किंवा R12 असेल, R22 असेल, ओके, किंवा अमोनिया, ह्या टाईपचे आपण रेफ्रिजरंट यूज करतो. पण डे टू डे लाईफमध्ये आपण एअर रेफ्रिजरंट म्हणून यूज करत नाही. इज देअर एनी स्पेसिफिक रिझन बिहाइंड इट? Sir, there should be work done more for the compressor. ठीक आहे, ओके. अजून दुसरं कोण काय काय रिझन असेल? एक सिंपल तुम्हाला रिझन सांगतो. तुम्हाला फेज चेंज कन्सेप्ट माहिती आहे? फेज चेंज, ज्या ठिकाणी फेज चेंज फास्ट होते ना, म्हणजे काय? फेज चेंज ज्या ठिकाणी घडते त्या ठिकाणी हीट ट्रान्सफरचा रेट मॅक्सिमम असतो. सगळ्यात जास्त हीट ट्रान्सफरचा रेट कुठं असतो? ज्या ठिकाणी फेज चेंज होते. एअरचा मेन प्रॉब्लेम हा आहे की एअर कूल, जे एअर लिक्विड फॉर्म मध्ये यायला पाहिजे ती खूप वेळ घेते लिक्विड फॉर्म मध्ये येण्यासाठी. म्हणजे साध्या सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं, स्पेसिफिक हीट ऑफ एअर इज व्हेरी लो. स्पेसिफिक हीट जी आहे एअरची ती अतिशय कमी असते आणि त्याच्यामुळं आपण जे डे टू डे लाईफमध्ये किंवा डोमेस्टिक पर्पजमध्ये आपण रेफ्रिजरंट म्हणून एअरचा यूज करत नाही. ओके. मात्र हे जे काही बाकीचे रेफ्रिजरंट आहेत, R134 असेल, R12 असेल, R13 22 असेल, ह्यांचे स्पेसिफिक हीट कशी असते? जास्त असते. ओके. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पेसिफिक हीट? येस. अरे आयडिया आहे का तुम्हाला स्पेसिफिक हीट म्हणजे काय? अक्षय? येस सर, पण एक्झॅक्ट थोडंसं कन्फ्युजन होते. ओके. स्पेसिफिक हीट सिंपल एकदम साध्या भाषेत सांगायचं म्हटलं, दॅट इज नथिंग बट दी अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय? एखादे समजा कोणतेही असेल, समजा वॉटर आहे,
वॉटरचं स्पेसिफिसिटी किती आहे बाळांनो? 4.187, राईट ना? 4.187 ही त्याची स्पेसिफिक हीट आहे वॉटरची. याचा अर्थ काय? स्पेसिफिक हीटचं मिनिंग काय असतं? याचा अर्थ असतो की समजा 1 लिटर किंवा 1 किलो पाणी आहे किंवा 1 लिटर पाणी आहे आणि त्या 1 लिटर पाण्याचं टेम्परेचर मला 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. सध्या पाण्याचं टेम्परेचर 20 आहे. मला त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे 21. तो 1 डिग्री टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी हाऊ मच अमाउंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड? That amount of heat required is nothing but your specific heat. Getting it? किलोजूल पर केजी. 1 किलोसाठी किती अमाऊंट ऑफ हीट लागणार आहे? मग पाण्याची किती आहे? 4.187 किलोजूल पर केजी. मीन्स वॉट? 1 किलो किंवा 1 लिटर पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला किती हीट लागते? तर हीट लागते आपल्याला 4.187 किलोजूल. समजतंय? कळतंय का हो सर. बाळांनो? ओके. दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिक हीट. आणि ह्या रेफ्रिजरंटमध्ये रेफ्रिजरंटची स्पेसिफिक हीट खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू एअर. आणि म्हणून एअर रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये आपण एअर डे टू डे लाईफमध्ये किंवा डोमेस्टिक पर्पजसाठी आपण एअर ॲज अ रेफ्रिजरंट यूज करत नाही. काय डाऊट आहे याच्यामध्ये? इथपर्यंत क्लिअर आहात रेफ्रिजरंट इफेक्ट आणि रेफ्रिजरंटमध्ये? ओके. नेक्स्ट इज अ सीओपी or EPR. COP. What is a COP or EPR? The ratio of desired effect to the work input, or the ratio of refrigeration effect to the work input. This is a simple COP or EPR. COP means coefficient of performance, or EPR is nothing but the same. It's a performance ratio, efficiency performance ratio. Okay. What is the COP formula? Desired effect divided by work input. What is the meaning of desired effect? Desired effect चा अर्थ काय? समजा एखादा स्टोरेज स्पेस आहे आणि त्या स्टोरेज स्पेस मधून मला 10 किलोजूल पर मिनिट एवढी हीट रिमूव्ह करायची आहे. बाळांनो, हे गोष्टी क्लिअर आहे का? थोडंसं कन्फ्युज होतं पुढे जाऊन ह्या गोष्टींमध्ये. डिझायर्ड इफेक्ट म्हणजेच काय? आता ठीक आहे, तुम्हाला एक त्याचं कनेक्टेड एक एक्झाम्पल सांगतो. पाठीमागे जे एक्झाम्पल सांगितलं आता ते, की एक रूम आहे आणि 100 किलोजूल पर मिनिट एवढं लिकेज त्या रूममध्ये होतंय. याचा अर्थ आपल्याला त्या रूममधून 100 किलोजूल पर मिनिट एवढी हीट रिमूव्ह करायची आहे. राईट? मग व्हॉट इज आवर डिझायर्ड इफेक्ट? आपला डिझायर्ड इफेक्ट काय? आपली इच्छा काय आहे? की जी ती रूम आहे त्या रूममधून 100 किलोजूल पर मिनिट एवढ्या रेटने आपल्याला हीट रिमूव्ह करायची आहे. हे आपलं टार्गेट आहे. दिस इज आवर डिझायर्ड इफेक्ट. दिस इज व्हॉट वी रिक्वायर. क्लिअर आहे? सो देअरफॉर हिअर डिझायर्ड इफेक्ट मध्ये जी व्हॅल्यू असणार आहे, दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट युअर 100 किलोजूल पर मिनिट. गेटिंग इट? समजते का? आपलं जे टार्गेट आहे की आपल्याला 100 किलोजूल एवढी हीट लीक होतीये ना, जेवढी हीट लीक होतीये तेवढीच अमाऊंट ऑफ हीट आपल्याला त्या स्टोरेज स्पेसमधून रिमूव्ह करायची. तर जेवढी अमाऊंट ऑफ हीट आपल्याला त्या स्टोरेज स्पेसमधून रिमूव्ह करायची, दॅट पार्ट इज नथिंग बट आवर डिझायर्ड इफेक्ट. ओके. सो हिअर COP इज इक्वल टू डिझायर्ड इफेक्ट इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ड डिवायडेड बाय वर्क इनपुट. Means how much amount of work is required to remove that heat from that storage space. क्लिअर आहे? आता ते वर्क इनपुट वगैरे आपल्याला ऑलरेडी गिव्हन थिंग्स असतात एक्झाम्पल मध्ये. मग व्हॉट इज अ COP? डिझायर्ड इफेक्ट डिवायडेड बाय वर्क इनपुट. क्लिअर? आता लक्षात घ्या, COP म्हणजे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. इट इज अ वन टाइप ऑफ इफिशियन्सी. इट इज अ वन टाइप ऑफ इफिशियन्सी. मी काय सांगतो नीट आहे का बाळांनो? COP इज अ वन टाइप ऑफ पॅरामीटर टू मेजर द परफॉर्मन्स. बरोबर आहे? परफॉर्मन्स मेजर करण्याचा तो एक पॅरामीटर आहे. इंजिनचा परफॉर्मन्स पॅरामीटर मेजर करण्यासाठी आपण यूज करतो इफिशियन्सी. इंजिन असेल किंवा टर्बाईन असेल किंवा कॉम्प्रेसर असेल, या ठिकाणी आपण काय यूज करतो बाळांनो? वर्ड्स. दॅट वर्ड is efficiency just to measure the performance parameter. परफॉर्मन्स मेजर करण्यासाठी आपण इफिशियन्सी यूज करतो.
देन या ठिकाणी वापरतात रेफ्रिजरेटर आणि हीट पंप, या दोन गोष्टीमध्ये वापरतात सीओपी, दॅट मीन्स कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सच का वापरला जातो, इफिशियन्सी या ठिकाणी का यूज केली जात नाही, त्याचं बेसिक रिझन आहे, इफिशियन्सी इज ऑलवेज लेस दॅन 1. इफिशियन्सी हा जो पॅरामीटर आहे, हा जो परफॉर्मन्स पॅरामीटर आहे, इफिशियन्सी ही ऑलवेज कोणत्या ठिकाणी यूज केली जाते, ज्या ठिकाणी इफिशियन्सीची व्हॅल्यू किंवा परफॉर्मन्स पॅरामीटरची व्हॅल्यू ही ऑलवेज लेस दॅन 1 असेल तेव्हा. पण रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये किंवा हीट पंप मध्ये सीओपीची व्हॅल्यू, जो काही परफॉर्मन्स पॅरामीटर आहे, त्या परफॉर्मन्स पॅरामीटरची व्हॅल्यू इज मे बी ग्रेटर दॅन 1. ती ग्रेटर दॅन 1 देखील असू शकते. म्हणजे इट मे बी 2, इट मे बी 3, इट मे बी 4 or it may be 5. Getting it? So for that purpose, here COP, that is coefficient of performance, that parameter is used rather than the efficiency. Efficiency पेक्षा COP या ठिकाणी हा काय केला जातो, वर्ड्स यूज केला जातो. रिझन समजलं तुम्हाला? रिझन कळालं का रे? Yes, sir. Okay. So here, now COP of R stands for refrigeration by using the Carnot cycle. हे जे काही सीओपी आपण डिफाईन या ठिकाणी सीओपी जे डिफाईन करतोय, हे जे फॉर्म्युलेज आहेत, इट इज बेस्ड ऑन दी कार्नोट सायकल. ओके, ते कार्नोट सायकल काय वगैरे आहे ते पुढे आहे, पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण पाहणारच आहोत. व्हॉट इज द सीओपी ऑफ आर or COP of refrigeration? See, this is a simple refrigeration system. Surroundings at T1, बाहेरचं टेम्परेचर आहे T1, हे सराउंडिंग्स आहे. This is a refrigerator. This is a refrigerator to which work is provided. That is, work is input for this refrigerator. Okay, and here is a body A at T2. बरोबर आहे, या ठिकाणी ही बॉडी ऍट A at T2 आहे, आणि तर कन्सिडरेशन असं आहे की T1 इज ग्रेटर दॅन T2. समजलंय सिस्टीम ही काय आहे? रेफ्रिजरेशन सिस्टीम आपण कधी यूज करतो, ज्या ठिकाणी आपल्याला हीट रिमूव्ह करायची असते फ्रॉम लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर. रेफ्रिजरेशन सिस्टीम आपण यूज करण्याचं मेन रिझनच हे आहे की वी हॅव टू रिमूव्ह द हीट फ्रॉम लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर. आपल्याला लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचर कडे हीट ट्रान्सफर करायची असते. जनरली अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ नेचर, heat always flow from high temperature to low temperature without any machine or without any part. कुठल्याही पार्टची गरज नसताना, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ नेचर, heat always flow from high temperature to low temperature. Is it right? Yes, sir. Yes. But if we want to remove the heat from low temperature and if we want to transfer that low temperature heat to high temperature, then we have to use such an external device, and that external device is known as a refrigerator, where we have to remove the heat from lower temperature and we have to transfer that heat to the higher temperature. Okay, but with the help of this work done, आता मला सांगा, हे रेफ्रिजरेटरला काहीतरी वर्क करावं लागणार ना हीट रिमूव्ह करण्यासाठी. ओके, सो हियर बॉडी ऍट T2, this is our storage space, this is our refrigerating storage space. या ठिकाणाहून आपल्याला हीट रिमूव्ह करायची आहे आणि ती कुठे आपल्याला प्रोव्हाइड करायची? सराउंडिंगला. सराउंडिंग मध्ये जे काही टेम्परेचर असेल ते टेम्परेचर ह्या स्टोरेज पेक्षा जास्त असणार आहे सराउंडिंगचं टेम्परेचर, आणि त्याच्यामुळे इथून हीट रिमूव्ह करून आपल्याला ते सराउंडिंगला फॉरवर्ड ट्रान्सफर करण्यासाठी आपण रेफ्रिजरेटर यूज करणार आहोत. सो हियर TL stands for lower temperature, TH stands for high temperature. Okay, similarly here QL also stands for heat removed through this low temperature, and QH is nothing but the heat transferred to the high temperature. Okay, बेसिक, अतिशय बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आपण रेफ्रिजरेशन सिस्टीम आता पाहत असताना कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कसा? कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा फक्त रेफ्रिजरेशनचा आणि हीट पंपचा असतो. तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हे जेव्हा हीट पंपचा असेल किंवा रेफ्रिजरेशनचा असेल त्यावेळी
हा जो खालचा जो न्यूमेरेटर पार्ट आहे ना, TH मायनस TL और QH मायनस QL, इट इज अ सेम वन. तो बऱ्यापैकी सेम राहतो बिकॉज इट इज अ वर्क डन. चेंज कुठलं व्हॅल्यू होते वरची, TL और QL. आता मला सांगा, रेफ्रिजरेशन सिस्टीमचं आपलं मेन टार्गेट काय असतं? रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये मेन टार्गेट असतं आपलं लोअर टेम्परेचर मधून आपल्याला हिट रिमूव्ह करायची असते. दॅरफॉर वरती आला TL, लोअर टेम्परेचर. आपला डिझायर्ड इफेक्ट कुठे आहे? लोअर टेम्परेचरशी रिलेटेड आहे आपला डिझायर्ड इफेक्ट. आणि म्हणून वरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय ऑलवेज यूज करतोय? TL, दॅट इज लोअर व्हॅल्यू. आणि हा हे बघा, इथं तुम्हाला आयडिया मिळून जाईल. सीओपी ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये TL वरती आहे, लोअर टेम्परेचर वरती आहे, किंवा हीट ट्रान्सफर ऍट लोअर टेम्परेचर आहे. या ठिकाणी सीओपी ऑफ हीट पंप मध्ये आपला फॉर्म्युला काय सांगतो बाळांनो? TH. गेटिंग इट? सीओपी ऑफ हीट पंप मध्ये आपल्याला काय असतं की जो हाय टेम्परेचर आहे, हे हाय टेम्परेचर आपलं टार्गेट असतं आणि सराउंडिंगला टेम्परेचर कमी असतं. त्या सराउंडिंगच्या कमी टेम्परेचर कडून हे आपल्याला हाय टेम्परेचरला हीट प्रोव्हाइड करायचे असते. सो हिअर इट इज युज्ड ॲज अ TH. बेसिक आहे, अतिशय लक्षात ठेवण्यासारखं जास्त मोठी काही रॉकेट सायन्स नाहीये, सिंपल आहे. रेफ्रिजरेशन मध्ये आपल्याला वरच्या साईडला हा पार्ट TL असला पाहिजे, दॅट इज नथिंग बट द लोअर टेम्परेचर. हीट पंप मध्ये मात्र ती व्हॅल्यू काय असणार आहे? हायर टेम्परेचर. हा मात्र दोन्हीमध्ये मेन चेंजेस आहे. कळाले का बाळांनो? हो सर. हे where T1 is the highest temperature, T2 is the lowest temperature, Q1 is nothing but the QH and Q2 is the QL. हे जस्ट ह्या दोन्ही गोष्टींसाठी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेला पार्ट आहे. ठीक आहे, दिस इज अ हीट पंप. हीट पंप आणि रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये फरक काय मग? हीट पंप मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करतो लोअर टेम्परेचरवरती. तिथनं लोअर टेम्परेचर रिमूव्ह करायचं असतं आणि हायर टेम्परेचरला प्रोव्हाइड करायचं असतं. हीट पंप मध्ये आपलं मेन टार्गेट असतं हीट प्रोव्हाइड करणे कुठे? हाय टेम्परेचरला. म्हणजे काय? ज्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, हिवाळा जास्त राहतो किंवा ज्या ठिकाणी टेम्परेचर, सराउंडिंगचं टेम्परेचर खूपच कमी असतं. आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्या रूम मध्ये व्हॉट वी एक्सपेक्ट की जी काही रूम आहे दॅट रूम शुड बी हिटेड वन. ती रूम आतमधून हिट करावी लागते, बरोबर ना? पण सराउंडिंगला तर टेम्परेचर जास्त असतं, सराउंडिंगला टेम्परेचर तर कमी असतं. मग त्या कमी टेम्परेचर मधूनच आपण फक्त काही अमाऊंट ऑफ हीट बाहेर रिमूव्ह करायची आणि जो आपला स्टोरेज आहे, रूम आपली आहे की ज्या ठिकाणी आपल्याला तो हिटेड स्पेस पाहिजे, त्या ठिकाणी आपण काय करतो? हीट सराउंडिंग मधून हीट रिमूव्ह करून आपण ह्याला प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, हा मेन ऍक्च्युअली चेंज आहे हीट पंप आणि रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये. नाव इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. हीट इंजिन जे आहे ह्याचा परफॉर्मन्स पॅरामीटर इफिशियन्सी मध्ये मेजर केला जातो हीट इंजिनचा. ओके, मात्र सीओपी रेफ्रिजरेशन सिस्टीम किंवा हीट पंपचा पॅरामीटर कशात मेजर केला जातो बाळांना? कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. लक्षात राहू दे पॉईंट. हा हीट इंजिन. व्हॉट इज द हीट इंजिन? इट इज अ वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस युझिंग द हीट एनर्जी फ्रॉम द फ्युअल. इंजिन आणि रेफ्रिजरेशन किंवा हीट पंप मध्ये मेन डिफरन्स काय आहे? तर हीट इंजिन इज अ वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस आहे. हीट इंजिन इज अ, 1 मिनिट. ओके, हीट इंजिन इज अ वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस while refrigeration or heat pump, these two are work absorbing device. म्हणजे काय? हीट इंजिन मध्ये ऍक्च्युली वर्क मिळतं, आपल्याला आउटपुट मिळतं, वर्क डन. ओके, वर्क, इट इज अ वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस युझिंग द हीट एनर्जी फ्रॉम द फ्युअल. दॅट मीन्स व्हॉट? फ्युअल मध्ये केमिकल एनर्जी असते, त्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन ती फ्युअल बर्न केल्यानंतर हीट एनर्जी मध्ये होतं आणि दॅट हीट इज सप्लाइड टू द इंजिन टू प्रोड्यूस द वर्क. ओके, हा सिंपल पार्ट आहे. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? वर्क आउटपुट डिवायडेड बाय हीट इनपुट. वर्क किती मिळालेलं आहे डिवायडेड बाय इनपुट किती आहे, वर्क आउट. सो is a formula is efficiency is a 1 minus QL divided by QH. Higher temperature, lower temperature reservoir. This is the heat engine, heat supplied, heat rejected, and this is the work done. This is all about the efficiency of heat engine. Now, most is what? Now there is some relation between the heat efficiency of heat engine
COP of refrigeration and COP of heat pump. So what is the relation between COP of heat pump and COP of refrigeration? Okay. So see, what is the COP of refrigeration? It is the TL divided by TH minus TL. And what is the COP of heat pump? It is the TH divided by TH minus TL. अरे समजलं का? याच्यात चेंजेस लक्षात येतात का तुमच्या? रेफ्रिजरेशन असेल तर लोअर टेम्परेचर वरती, हीट पंप असेल तर हायर टेम्परेचर वरती आहे. क्लिअर आहे का? Yes, sir. Clear. Okay, now rearranging the terms. If we rearrange the terms, then we got the relation between COP of heat pump and COP of refrigeration as a COP of heat pump is equal to 1 plus COP of refrigerator. हा आपल्याला मेन फॉर्म्युला मिळतो. अलग लक्षात? हा मेन फॉर्म्युला आपल्याला मिळून जातो. COP ऑफ हीट पंप हा लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. COP ऑफ हीट पंपची जी काही COP आहे ही ऑलवेज रेफ्रिजरेटर पेक्षा 1 ने जास्त असते. समजा COP ऑफ रेफ्रिजरेशन 4 असेल तर COP ऑफ हीट पंप किती असणार आहे बाळांनो? 5. कळालं? हो सर. आता बऱ्याच वेळा गेट मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन्स विचारले जातात. कोणते? बघा, COP ऑफ हीट पंपचा फॉर्म्युला काय? COP ऑफ हीट पंप इज इक्वल टू 1 प्लस COP ऑफ रेफ्रिजरेटर. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. पुढे त्याच्या इज इक्वल टू करून दिलं मी की COP ऑफ हीट पंप इज नथिंग बट दी 1 अपॉन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. 1 अपॉन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. सपोज कन्सिडर असं करा की तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये काय न्यूमेरिकल असेल? मला वाटतं न्यूमेरिकल पुढे घेतलेलं आहे. येस, पुढे न्यूमेरिकल आहे. आपण बघूया ते न्यूमेरिकल. पहिला आपण न्यूमेरिकल बघूया आणि नंतर ह्याच्यावरती डिस्कस करूया. ओके, सी इज एक्झाम्पल. इफ द इफिशियन्सी ऑफ एन इंजिन इज 40%, व्हॉट इज द क्वेश्चन? इफ द इफिशियन्सी ऑफ एन इंजिन 40%, इफिशियन्सी कोणाची बाळांनो? इंजिनची 40%, देन फाइंड COP ऑफ हीट पंप अँड रेफ्रिजरेटर. सी what is given? Efficiency is equal to 40%. 40%, that means 0.4 is a given. Right? Now, as we know, COP of heat pump is equal to 1 upon efficiency of heat engine. बरोबर ना? COP of heat pump is equal to 1 upon efficiency of heat engine, which is equal to 1 upon 0.4, which will give as a 2.5. COP of heat pump बाळांनो किती आले रे? 2.5. मग मला सांगा, या पाठिंबाच्या फॉर्म्युलानुसार जर COP ऑफ हीट पंप जर 2.5 असेल तर COP ऑफ रेफ्रिजरेटर किती असणार रे? बाळांनो, 3.5. हा 3.5. नाही, क्वेश्चन माझं नीट ऐका. COP ऑफ हीट पंप 2.5 आहे. One important thing that COP of R, that is refrigerator, is always less than COP of heat pump by 1. अरे रेफ्रिजरेटरची व्हॅल्यू ऑलवेज कमी आहे ना, Yes, sir. हीट पंपची व्हॅल्यू जास्त आहे. अलग लक्षात? One important thing is that COP of refrigeration is always less than COP of heat pump by 1. आणि म्हणून जर COP of heat pump 2.5 असेल तर what will be the COP of refrigerator? It will be 1.5. Getting it? Yes, sir. But हे सगळं COP of heat pump is equal to 1 plus COP of refrigerator or COP of heat pump is equal to 1 upon efficiency of heat engine. हे कधी पॉसिबल आहे रे? All these things are possible only when it is applicable between the same temperature limit. Means what? Heat pump असू द्या, रेफ्रिजरेटर असू द्या किंवा इंजिनची इफिशियन्सी असू द्या, ह्यांचे जे टेम्परेचरचे लिमिट्स आहेत ना, हायर टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचर, हे टेम्परेचरचे लिमिट जेव्हा सेम असतील, सेम, दॅट टाइम ओनली दीज इक्वेशन्स आर ऍप्लिकेबल. कळतंय?
हे इक्वेशन सीओपी ऑफ हीट पंप इज इक्वल टू 1 प्लस सीओपी ऑफ रेफ्रिजरंट हे कधी ऍप्लिकेबल आहे? जेव्हा टेम्परेचरचे लिमिट्स आहेत ना, म्हणजे हायर टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचरच्या व्हॅल्यू जेव्हा सेम असतील, दॅट टाइम ओनली दिस इज पॉसिबल. ओके, हिअर त्यासाठी एक नोट लिहून ठेवली बघा. द अबोव इक्वेशन इज ऍप्लिकेबल ओनली वेन बिटवीन द सेम टेम्परेचर लिमिट्स. जेव्हा टेम्परेचर लिमिट सेम असतील, दॅट ऍट दॅट पॉइंट ओनली. तुम्हाला समजते का बाळांनो? हे जर टेम्परेचर आहे, समजा TH या ठिकाणी TL किंवा या ठिकाणी T1 T2 किंवा या ठिकाणी T1 आणि हे T12, हे टेम्परेचरचे लिमिट जे आहेत ना, हे जेव्हा सेम असतील, सेम म्हणजे समजा या ठिकाणी कोल्ड टेम्परेचर 10 असेल, हॉट टेम्परेचर 20 असेल, तर या ठिकाणी पण पंपसाठी पण या ठिकाणी 10 आणि 20च, आणि हा इंजिनसाठी पण कोल्ड टेम्परेचर 10च आणि हॉट टेम्परेचर 20. जेव्हा हे लिमिट जेव्हा सेम असतील ना, टेम्परेचर जेव्हा सेम असतील, ऍट दॅट टाइम ओनली these equations are applicable. Okay, is there any doubt? No, sir. आतापर्यंतच्या पार्ट्स मध्ये काही डाऊट आहेत का? आज असतील तर प्लीज विचारा. बी फ्रँक. सर, येस सर ते हीट पंप आणि रेफ्रिजरेशन मध्ये हीट फ्लो कसा राहील ते सांगते का सर? हीट फ्लो. त्याच्यावर ओके हा. ओके ओके. या ठिकाणी बघा, ते आहे रेफ्रिजरेटर. हा जो आहे बॉडी ऍट ए, दिस बॉडी इज ऍट लो टेम्परेचर बिकॉज हिअर इज गिवन T1 इज ग्रेटर दॅन T2. म्हणजे वरचं सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे, T2चं टेम्परेचर कमी आहे. म्हणजे जो बॉडी ए आहे, इट इज ऍट लोअर टेम्परेचर. This is the refrigerator and this one is the surrounding, that is nothing but the atmosphere. This device is a refrigerator. Now, what is the main task of that refrigerator? हा रेफ्रिजरेटरचा मेन टास्क काय असणार आहे? विथ द हेल्प ऑफ दिस वर्क, हे जे काही वर्क इनपुट आहे, ह्या वर्क इनपुटचा यूज करून हा रेफ्रिजरेटर काय करतो? जे काही लो टेम्परेचर आहे, ह्या लोअर टेम्परेचर मधून हीट रिमूव्ह करतो. दॅट इज नथिंग बट दिस Q2, विच इज नथिंग बट हिअर इज इंडिकेटेड बाय QL. लोअर टेम्परेचर मधून हीट रिमूव्ह करतो कोण? हा रेफ्रिजरेटर. समजते का? या लोअर टेम्परेचर मधून हा रेफ्रिजरेटर हीट रिमूव्ह करतो आणि ते कुठं देतो बाळा? सराउंडिंगला प्रोव्हाइड करतो. इथपर्यंत काय डाऊट आहे? नाही सर, नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हेच गोष्ट हीट पंप मध्ये कशी ऍप्लिकेबल आहे बघा. हा T1 म्हणजे बघा, या ठिकाणी रेफ्रिजरेटर सिस्टीम मध्ये, ह्या रेफ्रिजरेटर सिस्टीम मध्ये हे जे दिसते ना बॉडी ऍट ए, हा हे आपलं टार्गेट आहे बाळांनो. आपलं टार्गेट सराउंडिंग नाही, आपलं टार्गेट बॉडी हे आहे. इथं इथं आपल्याला टेम्परेचर कमी करायचंय. समजलं का? ह्या लोअर टेम्परेचर मधून आपल्याला हीट रिमूव्ह करायची आणि त्या हायर टेम्परेचरला प्रोव्हाइड करायची, म्हणजे कोणाला? सराउंडिंगला. पण हीट पंप मध्ये आपलं टार्गेट लोअर टेम्परेचर नसतं. आपलं टार्गेट काय असतं? हायर टेम्परेचर. T1 इज आवर टार्गेट. एक्सक्यूज. हे जे आहे ना T1, दिस इज आवर टार्गेट. या ठिकाणी आपल्याला लोअर टेम्परेचर, हे T2 म्हणजे तुमचं सराउंडिंग आहे बाळांनो. या सराउंडिंग मधून हीट रिमूव्ह करावं लागते. कोण करतो? तो हीट पंप, विथ द हेल्प ऑफ दिस वर्क डन. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस वर्क, हा जो हीट पंप आहे, हा लोअर टेम्परेचर म्हणजे सराउंडिंग इथं आहे, ह्या सराउंडिंग मधून हीट रिमूव्ह करतो आणि तो हायर टेम्परेचर म्हणजे आपली जी रूम आहे त्या रूमला प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय? दोन्ही टार्गेट सेमच आहे. दोघंही हीट पंप असू द्या किंवा रेफ्रिजरेटर असू द्या, लोअर टेम्परेचर मधून हीट रिमूव्ह करतात आणि हायर टेम्परेचरला सेंड करतात. पण आपलं ऍज अ कंझ्युमर म्हणून आपलं टार्गेट काय? आयदर लो स्पेस मेंटेन करणं की हाय टेम्परेचर मेंटेन करणं, ह्याच्यावरती हीट पंप आणि रेफ्रिजरेटर काय असं डिफाईन केले जातात. समजलं? येस सर, क्लिअर आहे. काय डाऊट? नो सर, नो डाऊट. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहात का? ओके, सी नाव इज अ reverse Carnot, or it is also known as a ideal refrigeration cycle. Reverse Carnot or ideal refrigeration cycle. Now, what is the meaning of cycle? Cycle म्हणजे काय रे?
थर्मोडायनामिक्स झाला ना तुम्हाला मॅम, झाला तुम्हाला थर्मोडायनामिक्स सेकंड इयरला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सायकल? अरे सायकल म्हणजे काय बाळांनो? इट इज अ प्रोसेस इन विच इनिशियल अँड फायनल पॉइंट्स आर सेम ना. इनिशियल बघा एक ह्या पॉइंट पासून स्टार्ट केलं तर 1 to 2, 2 to 3, 3 to 4 and again 4 to 1. इट इज अ वन टाइप ऑफ सायकल ना. फायनल आणि इनिशियल पॉइंट कसा राहतो तुमचा? सेम. प्रोसेस पूर्ण केल्याच्या नंतर तुमचा फायनल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट हा सेम असेल. दॅट सायकल, दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ cycle. Okay. Now, reversed Carnot or ideal refrigeration cycle. Which type of process they include? So, process 1 to 2. This process 1 to 2. Here, आता या पार्ट्स कडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा. हे आयसोट्रॉपिक कॉम्प्रेशन वगैरे इथं लक्ष द्या. आता मला सांगा TC म्हणजे कोल्ड टेम्परेचर म्हणजे कमी टेम्परेचर आहे. ओके, सी या ठिकाणी दिले बघा T1 n इज इक्वल टू T4 इज इक्वल टू TL आणि या ठिकाणी TH बाय मिस्टेक झालेला आहे तो पार्ट. या डायग्राम मध्ये फक्त एकच लक्षात घ्या, 1 to 2 प्रोसेस कोणती आहे, 2 to 3 कोणती आहे, 3 to 4 कोणती आहे आणि 4 to 1 कोणती आहे. सी 1 to 2 ऑब्झर्व करा प्रोसेस 1 to 2. दिस इज अ TS डायग्राम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ T हियर? T इज अ टेम्परेचर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ S? अरे yes, yes, it's entropy. That is temperature entropy diagram. Now, एक गोष्ट लक्षात येते तुमच्या या ठिकाणी, सपोज 1 पॉइंटला जी काही एंट्रॉपी असणार आहे एक्झॅक्टली तेवढीच एंट्रॉपी 2 पॉइंटला पण असणार आहे का नाही? बिकॉज इट इज अ सिंगल व्हर्टिकल लाईन बाळांनो. या पॉइंटला ग्राफवरून 1 पॉइंटला जी एंट्रॉपी असणार आहे तीच एक्झॅक्टली 2 पॉइंटला असणार आहे. सिमिलरली 4 पॉइंटला जी एंट्रॉपी असणार आहे तेवढीच 3 पॉइंटला पण तुमची एंट्रॉपी राहणार आहे. सो 1 to 2 and 3 to 4 एंट्रॉपीज आर सेम. सो म्हणून ज्या अर्थी 1 आणि 2 ची एंट्रॉपी सेम आहे, देअरफॉर इट इज नोन एज आयसेंट्रॉपिक. एंट्रॉपी सेम, आयसेंट्रॉपिक मीन्स एंट्रॉपी सेम. आणि काय प्रोसेस आहे ती? कॉम्प्रेशन. इट इज अ कॉम्प्रेशन प्रोसेस, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. नाउ 2 to 3 इज आइसोथर्मल heat rejection process. Why it is known as isothermal? Isothermal, that means temperature constant. बघा 2 to 3 ला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे का नाही? 2 to 3 मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि म्हणून त्याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतात. या ठिकाणी हीट रिजेक्शन प्रोसेस राहते. कोणती प्रोसेस आहे? हीट रिजेक्शन. 1 to 2 आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. या ठिकाणी रेफ्रिजरंट काय केला जातो बाळांनो? कॉम्प्रेस केला जातो ऍट कॉन्स्टंट एंट्रॉपी. Okay, 2 to 3 is a heat rejection process. 3 to 4 is again isentropic expansion. Isentropic expansion. That means what? Entropy is constant at this 3 to 4 level and the process is known as the expansion. Now see, in compression, volume is decreased and in expansion, volume is increased. Okay. 4 to 1 is again isothermal heat addition process. 4 to 1 is a isothermal heat addition process. Now consider here T2 is equal to T3 is equal to TH is a higher temperature. हे जे TL आणि TC आहे हे इलिमिनेट करू आपण. हे लक्षात देऊ नका, इथे लक्ष द्या. मी तुम्हाला ऑलरेडी साईडला गिव्हन डेटा पूर्ण दिलेला आहे. T2 is equal to T3 which is nothing but the TH and T1 is equal to T4. बरोबर ना? T1 is equal to T4 because this line is an isothermal line. Similarly, T2 is equal to T3 because this is also isothermal line. So as these lines are isothermal, that means their temperature is constant one. जेवढं टेम्परेचर T1 चं असणार आहे तेवढंच टेम्परेचर एक्झॅक्टली T4 चं असणार आहे, किंवा जेवढं टेम्परेचर T2 चं असणार आहे एक्झॅक्टली तेवढंच टेम्परेचर T3 चं असणार आहे. सो इन दिस वे वी कन्सिडर्ड ॲज अ T2 इज इक्वल टू T3. दोन्ही सेम आहेत and that temperature is we are going to consider as a TH, that is high temperature. Okay, and here T1 which is nothing but the T4, temperature दोन्ही सेम आहेत and that temperature is we are going to consider as a TL, that is lower temperature, lowest temperature. Okay, also what is given? Also S1 is equal to S2. It's already discussed here. S1 is equal to S2 and S3 is equal to S4. This is already discussed because these two lines are vertical line on this TS diagram, and therefore these lines indicate the isentropic. That means entropy is constant one or entropy is same for these two conditions.
एंट्रॉपी 1 ची आणि एंट्रॉपी 2 पॉईंटची सेम असणार आहे. एंट्रॉपी 3 आणि एंट्रॉपी 4 पॉईंटची पण बाळांनो कशी असणार आहे? सेम. So therefore S1 is equal to S2 and S3 is equal to S4. But we know that according to the basic formula for entropy, TS is equal to, what is the entropy formula? DS, that is change in entropy is equal to change in heat transfer divided by T. That T stands for temperature. Okay. Now, what is the DS? DS means change in entropy. What is the DQ? It's a change in heat. So what is the basic formula for entropy? Basic formula for entropy is, or change in entropy is equal to change in heat transfer divided by temperature. So hence, what will be the DQ? It's the production of temperature into change in entropy. समजते का रे बाळांनो? हा बेसिक फॉर्म्युला आहे बरं का. वी नो दॅट चेंज इन एंट्रॉपी इज इक्वल टू चेंज इन हीट ट्रान्सफर डिवाइड बाय टी. हा बेसिक फॉर्म्युला आहे एंट्रॉपीचा. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, हा जो काही इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, डीक्यू इज इक्वल टू टी इंटू डीएस, बरोबर ना? ते इथून मिळालेलं आहे. अरे कळालंय का इथपर्यंत? काय डाऊट आहेत? नो सर, नॉट डाऊट. Yes, sir. Got. नाउ ऑब्झर्व इट व्हेरी केअरफुली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगतोय हे थोडंसं लक्षात ठेवा. T2 इज इक्वल टू T3 इज इक्वल टू TH, T1 इज इक्वल टू T4 इज इक्वल टू TL. ओके, लो टेम्परेचर. S1 इज इक्वल टू S2, S3 इज इक्वल टू S4. हे थोडं लक्षात ठेवा. मी काय होतंय, कारण या ठिकाणी इथं लागणारे पार्ट आहे तो. नाव बघा, प्रोसेस 1 to 2 and 3 to 4. प्रोसेस 1 to 2 and प्रोसेस 3 to 4. 1 कडनं स्टार्ट होते, 2 कडे गेली, 2 कडनं 3 कडे, 3 कडून 4 कडे, 4 कडून 1 कडे. हा, त्याच्या अजून एक बेसिक सांगायचं राहिलं तुम्हाला. ते थोडं बेसिक बऱ्याच जणांना माहित नसतं. I will explain that basic here. Anybody from your side, will you please tell me whether this process is a clockwise or anti-clockwise? 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 1. Is a clockwise process or anti-clockwise process? अँटी क्लॉकवाईज सर. बाकीच्यांना लक्षात येते का? Yes, sir. येस सर. बी फ्रँक, अतिशय फ्रँकली राहा. मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या बेसिक थिंग्स सांगतो. या बघा, 1 to 2, 2 to 3, 3 to 4 and 4 to 1. This is the anti-clockwise process. And we are going to discuss about the refrigeration. Actually, we are going to discuss about the refrigeration. Refrigeration is a work producing or work absorbing device. वर्क absorbing device sir. Yes, refrigerator or heat pump, these are the work absorbing devices. Heat engine is a work producing device. आता बघा मी काय सांगतोय, अतिशय इम्पॉर्टंट तुम्हाला पॉइंट सांगतोय मी. अँटी क्लॉकवाईज प्रोसेस ही कधी यूज केली जाते? जेव्हा सायकल किंवा जेव्हा सिस्टीम ही वर्क ऍब्सॉर्बिंग असेल, तेव्हा अँटी क्लॉकवाईज प्रोसेस यूज केली जाते, किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ते सायकल रन होतं. आणि जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सायकल रन होत असेल, ऍट दॅट टाइम इट इज कन्सिडर्ड ऍज अ वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस. समजलं? हो सर, समज. लक्षात ठेवा, हे बेसिक थिंग्स आहेत. या वर्क प्रोड्युसिंग कधी म्हणायचं? जेव्हा क्लॉकवाईज असेल तेव्हा वर्क प्रोड्युसिंग. जेव्हा ते सायकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रन होत असेल, देन इट इज नोन ऍज अ वर्क ऍब्सॉर्बिंग डिव्हाइस. ओके, नाउ सी, या ठिकाणी लक्ष द्या जरा. आता 1 to 2 इथून स्टार्ट झाले, आणि इकडे 3 to 4 ह्याच्या दोन प्रोसेस आहेत. प्रोसेस 1 to 2 and 3 to 4. बघा, आता इम्पॉर्टंट गोष्ट काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसेंट्रॉपिक? जनरली इट इज नोन एज रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक. हा, नुसतं आयसेंट्रॉपिक कन्सिडर केलं जात नाही, बिकॉज हे रेफ्रिजरेशन सायकल जे कार्नॉट रेफ्रिजरेशन सायकल आहे, इट इज टोटली बेस्ड ऑन रिव्हर्सिबल प्रोसेस. हा प्रोसेस 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 1, these are all are reversible process. Okay, now see, 1 to 2 is a reversible isotropic, isentropic.
3 to 4 is also reversible isentropic. 1 to 2 is a compression, 3 to 4 is the expansion. आता important point काय? What is the meaning of isentropic? रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर काय असतो बाळांनो? 0. लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतोय. रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक किंवा त्याला कॉन्स्टंट एंट्रॉपिक प्रोसेस म्हणतात. ओके, रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक किंवा त्याला कॉन्स्टंट एंट्रॉपिक जे प्रोसेस म्हणतो त्या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर किती असतं बाळांनो? ऑलवेज 0. रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस मध्ये हीट ट्रान्सफर किती असतं बाळांनो? 0. आणि देअरफॉर बघा, हीट चेंज इन हीट ट्रान्सफर दॅट इज 1 to 2 or 3 to 4, either 1 to 2 or either 3 to 4, heat transfer is how much? Is a 0. Reason काय? It is isentropic process. It is a isentropic process. और isentropic ला आपण adiabatic पण म्हणतो, बरोबर ना? adiabatic म्हणजेच काय? ज्या ठिकाणी हीट ट्रान्सफर 0 असतो, ज्या ठिकाणी हीट ट्रान्सफर 0 असतो त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो? adiabatic. और adiabaticला दुसरं नाव काय आहे? रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस. ओके, कळालं का इथपर्यंत? हो ज्या सर, ठिकाणी एंट्रॉपी कॉन्स्टंट, आयसेंट्रॉपिक रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस त्याला आपण म्हणतो, आणि त्या रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस साठी हीट ट्रान्सफर रेट ऑलवेज किती असतो? 0. लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. नेक्स्ट बघा, फॉर प्रोसेस 2 to 3, ही प्रोसेस 2 to 3, दिस 2 to 3 इज आयसोथर्मल हीट रिजेक्शन प्रोसेस. So for process 2 to 3, बघा, change in the heat transfer that is 2 to 3 is how much? बघा, change in heat transfer dq फॉर्म्युला काय बाळांनो सांगतो? T into ds. T into ds means what? Temperature into change in entropy. Change in entropy. ऑब्झर्व करा या ठिकाणी 2 to 3 प्रोसेस साठी बाळांनो टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना? 2 to 3 प्रोसेसला टेम्परेचर काय आपलं? TL सर. हा, सॉरी सर, TH सर. TH. हा. येस, आलं इथं TH आहे का Yes. या ठिकाणी? TH. आणि Yes, sir. आणि या ठिकाणी प्रोसेस 2 पासून 3 कडे चालली आहे. प्रोसेस 2 पासून 3 कडे चालली आहे. तर आपल्याला हा दोन्ही मधला डिफरन्स आपण कसा मेजर करणार रे? S3 मायनस S2 ना, आपल्याला चेंज इन एंट्रॉपी मेजर करायचा आहे. का S2 मायनस S3 करणार आपण? नो सर, S3 minus S2. S3 minus S2. Yes, it's a S3 minus S2 change in entropy. And here it is given TH into S3 minus H2 S2, but just by observation it is very clear to us that S2 is greater than S3. S3 ची जी व्हॅल्यू आहे ती कमी आहे ना, या ठिकाणी 0 पॉइंट आहे. 1 2 3 इथपर्यंत समजा 4 आलं, 5 6 7 8 ह्या पॉइंट या ठिकाणी आला, म्हणजे जे काही S2 ची व्हॅल्यू आहे इट इज ग्रेटर दॅन S3. Yes, sir. राईट का? आणि yes. त्याच्यामुळं तो कन्सेप्ट मग S3 मायनस S2 शेवटी किती केलं तर ही व्हॅल्यू कशी असणार आहे बाळांनो? तुमची निगेटिव्ह येईल, आणि म्हणून आपण ऑलरेडी निगेटिव्ह साईन देऊन TH इज इक्वल टू काय केलं? हायेस्ट मायनस लोवेस्ट करून घेतलं, S2 मायनस S3. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? Yes, sir, clear. ओके, हे मायनस साईन कळालं का इथं? हे आपण इंटरचेंज केल्यामुळं, S2 पुढे घेतला, S3 मागे घेतल्यामुळं, किंवा S2 ची हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोवेस्ट व्हॅल्यू कन्सिडर केल्यामुळं या ठिकाणी आपण हे निगेटिव्ह सिम्बॉल कन्सिडर केलेलं आहे. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग्स फॉर प्रोसेस 2 to 3. इज देअर एनी डाऊट इन द फर्स्ट 3 प्रोसेस? 1 to 2 क्लिअर झाली, 2 to 3 आता क्लिअर केली मी, आणि 3 to 4 ऑलरेडी हीट ट्रान्सफर 0 आहे. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये 2 to 3 मध्ये? बिकॉज हीट ट्रान्सफरचा फॉर्म्युला काय? चेंज इन हीट ट्रान्सफर इज इक्वल टू टेम्परेचर इंटू चेंज इन एंट्रॉपी. बरोबर आहे? 2 to 3 या प्रोसेससाठी टेम्परेचर आहे तुमचं TH, आणि व्हॉट इज युअर चेंज इन एंट्रॉपी? ह्या दोन्हीमध्ये एंट्रॉपी चेंज बाळांनो किती आहे रे? इट्स S3 मायनस S2. पण just by observation it is very clear that S3 is very less as compared to S2, and therefore just to maintain the relation or just to maintain that formula positive here,
negative sign is added. Okay, so TH is equal to S2 minus S3. Is it right? Now next for process 4 to 1. आता ही ऑब्झर्व करा 4 to 1. मला सांगा 4 to 1 या प्रोसेससाठी टेम्परेचर काय रे बाळांनो तुमचं T1 इज इक्वल टू T4 इज इक्वल टू काय घेतलं आपण TL राईट. 4 कडनं प्रोसेस 1 कडे कॅरी झालेली आहे. प्रोसेस 4 कडून 1 कडे झालेली आहे. म्हणजे आपला चेंज काय असणार आहे S1 मायनस S4 राईट का? येस सर. आणि त्याच्यामुळं दुसरी गोष्ट S1 इज ऑलरेडी ग्रेटर दॅन S4 आणि म्हणून हे आपण ऍज इट इजच ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण कोणताही चेंज केलेला नाही. दिस इज द इक्वेशन नंबर 3 इज हियर. राईट? येस राईट. Okay. Now, come towards the main point. What is the first law of thermodynamics? What is the first law of thermodynamics? What is the first law of thermodynamics? Hello? Hello? It Yes, is sir, yes. Yes, yes, huh. It is a energy can be created nor be destroyed, can be moved from one point to another point. energy cannot be created Be destroyed. or destroyed. It is just transferred from one form to another form. हा झाला बेसिक, एकदम बेसिक, म्हणजे ह्याला म्हणायचं कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगायचं म्हटलं ना, तर तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन प्रॉपर लँग्वेज मध्ये सांगायचं गेलं तर तो काय असतो, जे सायकल आहे ना पूर्ण सायकल, त्या सायकल मध्ये कोणतेही सायकल असू द्या. आता या ठिकाणी हे एक सायकल आहे ना, 1 to 2 2 3 4 आणि अगेन 1, हे जे एक सायकल आहे, ह्या सायकल मध्ये वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू हीट ट्रान्सफर. ह्या सायकल मध्ये व्हॉट इज द टोटल वर्क ट्रान्सफर विच इज नथिंग बट द टोटल हीट ट्रान्सफर. बरोबर आहे. आणि हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असतो जनरली. आपण जो सांगतो ना लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, इट इज नॉर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट इज जस्ट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज राईट वन. बट एक्झॅक्टली आपला फॉर्म्युला काय मिळत असतो, जेवढं काही वर्क नेट आहे, नेट वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू टोटल हीट ट्रान्सफर. हा आपला बेसिक फॉर्म्युला असतो. ओके. नाव आता मला सांगा व्हॉट इज अ क्यू नेट, टोटल हीट ट्रान्सफर किती आहे सांगा. बघा इथून सुरुवात करू, 1 to 2 बरोबर ना. प्रत्येक प्रोसेसची आपल्याला हीट ट्रान्सफर मेजर केली पाहिजे बाळांनो. आपल्याला विचारलंय क्यू नेट. क्यू नेट म्हणजे टोटल हीट ट्रान्सफर. नेट म्हणजे नेट टोटल. ओके. आता मला सांगा काय असणार आपलं हीट ट्रान्सफर बिटवीन 1 to 2, हीट ट्रान्सफर Zero. बिटवीन 2 to 3, हीट ट्रान्सफर बिटवीन 3 to 4 आणि हीट ट्रान्सफर बिटवीन 4 to 1. आपल्याला चौघांची ऍडिशन करावी लागणार का नाही? अरे Yes, बरोबर sir. ना. दॅट इज नथिंग बट द टोटल नेट हीट ट्रान्सफर. क्यू नेट काय असणार आहे बघा, हीट ट्रान्सफर बिटवीन 1 to 2 प्लस हीट ट्रान्सफर बिटवीन 2 to 3 प्लस हीट ट्रान्सफर बिटवीन 3 to 4 प्लस हीट ट्रान्सफर बिटवीन 4 to 1. इज इट राईट? इज इट राईट? Yes, sir. येस येस राईट. टोटल क्यू नेट काय असणार आहे, हे सगळ्यांचं ऍडिशन असणार आहे, समेशन ऑफ ऑल द प्रोसेस बिटवीन 1 to 2 2 to 3 3 to 4 आणि 4 to 1 ह्यांचे जे काही हीट ट्रान्सफर असणार आहे ते आपलं टोटल नेट हीट ट्रान्सफर असणार आहे. बट from equation 1, from equation 2, 3 and the equation 4, from equation 1, 2, 3 and 4, what we get, W net, that is net work done is equal to net heat transfer is equal to, बाळांनो dq of 1 2, process of 1 2 किती आहे रे? 0. 0. 3 to 4 किती आहे? 0. 0. राहिलं कुठला फक्त हीट ट्रान्सफर बिटवीन 2 to 3 and heat transfer between 4 to 1. Is it right?
फक्त राहणार Yes, let's- या चौघापैकी हिट 1 to 2 and hit 3 to 4 get cancelled. Remaining 2 points are heat transfer between 2 to 3 and heat transfer between 4 to 1. ओके, मग मला सांगा heat transfer between 2 to 3 किती आहे रे बाळांनो? For process 2 to 3, heat transfer 2 to 3 is nothing but the minus high temperature into S2 minus S3. Is it clear here? अरे बाळांनो कळतंय का? हो सर समज. Yes, sir. नेक्स्ट प्लस प्लस हे झालं तुमचं 2 to 3. आता आपल्याला 4 to 1 शोधायचं आहे. प्लस 4 to 1 साठी आपण किती हेट कॅल्क्युलेट केलेली आहे बघा बरं. 4 to 1 साठी फ्रॉम इक्वेशन नंबर 3 TL into S1 minus S4. So keep that value as it is here. TL S1 minus S4. Is there any doubt? No. No sir, not. But as we already discussed that S1 is equal to S2 and S3 is equal to S4. So, but S1 is equal to S2 and S3 is equal to S4. Use this value here in this equation and we will get minus TH as it is, S2 minus S3 as it is, plus TL as it is, S1. But what is the value of S1 here? S1 is nothing but the S2, na? Is it right? S1 Yes. is nothing but Yes. the S2, and here S4 is nothing but the S3. So replace that S1 by S2 and S4 by S3. Clear आहे का? आपण रिप्लेस केलं. हे रिप्लेस केल्याच्या नंतर याच्यामध्ये हा कॉमन पार्ट दिसतो S2 minus S3, S2 minus S3. अरे दिसतोय का कॉमन? Yes. हो सर. तो साइडला काढला आपण. S2 minus S3 रिमूव्ह केला. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट? इट्स अ TL आणि हा मायनस TH. TL मायनस TH. मायनस TH आधी आला. सुरुवातीला TH खरं इथे यायला पाहिजे, पण तो मायनस TH असल्यामुळे आपण नंतर कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी. सो इट्स अ TL मायनस TH आणि इन ब्रॅकेट S2 मायनस S3. ह्या दोघांमध्ये प्रोडक्ट. आणि दिस इज इक्वेशन नंबर 5. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहेत? नो सर. आता इथून पुढे जो टर्म्स ही जी खालची टर्म आहे ती ऑब्झर्व करा. व्हेरी केअरफुली ऑब्झर्व करा. काय लिहिलंय बघा हिअर. आता मला सांगा बाळांनो, TL मोठा का TH मोठा असणार रे? TH. Obviously TH higher temperature is obviously greater than lower temperature. सिंपल आहे ना. TH is greater than TL. पण या ठिकाणी TL मायनस TH आहे. म्हणजे काय? हे जे इक्वेशन 5 येणार आहे ना, इक्वेशन 5, हे इक्वेशन 5 कसं असणार आहे बाळांनो? व्हॅल्यू येणार आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे त्याची. समजते का? हो सर. नीट ऑब्झर्व करा. मी काय सांगतो, TL मायनस TH आणि इंटू S2 मायनस S3. हे TL मायनस TH कसं आलं? हा TL या ठिकाणी हा मायनस TH असल्यामुळे इथं मायनस TH कन्सिडर केला. पण अकॉर्डिंग टू द बेसिक कन्सेप्ट टी हाय म्हणजे जी काय हायर व्हॅल्यू असते जास्त असणार आहे कम्पेअर टू लोअर, आणि त्याच्यामुळे ह्या दोघांची जी काही सबस्ट्रक्शन होणार आहे दॅट सबस्ट्रक्शन इज निगेटिव्ह 1. आणि म्हणून टोटल इक्वेशन जे 5 मिळणार आपल्याला ते कसं असणार आहे? निगेटिव्ह मिळणार आहे. कळालं का? आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे W नेट इज इक्वल टू Q नेट, ही व्हॅल्यू आपली कशी असणार आहे बाळांनो? ती व्हॅल्यू आपली निगेटिव्ह टर्म मध्ये येणार ना, बिकॉज TL लोअर टेम्परेचरची व्हॅल्यू कमी असणार आहे कम्पेअर टू हायर टेम्परेचर. बघा समजा आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा TL 2 आहे कन्सिडर करा. TL ची व्हॅल्यू किती आहे? 2 आणि TH ची व्हॅल्यू 5 कन्सिडर करा. 2 मायनस 5 किती येणार रे बाळांनो? अरे 2 मायनस 5 किती आली व्हॅल्यू? -30. -3. आणि या ठिकाणी इथं पुढे काय? S2 मायनस S3. अरे पण S2 मायनस S3 मध्ये ऑलरेडी S2 मोठाच आहे आणि S3 लहानच आहे, त्याच्यामुळं ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्हच राहणार आहे. मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू इंटू निगेटिव्ह व्हॅल्यू, उत्तर काय असणार आहे बाळांनो? निगेटिव्ह व्हॅल्यू. राईट. सो या ठिकाणी बघा हिअर TL मायनस TH इज अ निगेटिव्ह टर्म अँड हेन्स इक्वेशन 5 इज अ निगेटिव्ह 1. त्यामुळे इक्वेशन 5 काय असणार बाळांनो? निगेटिव्ह 1. दॅट मीन्स व्हॉट? वी कॅन से दॅट system is a work absorbing device. System is a work absorbing.
ज्या अर्थी निगेटिव्ह आलं त्या अर्थी वर्क ऍब्सॉर्बिंग, जर ते पॉझिटिव्ह आलं असतं वर्क डन कसं आपण कन्सिडर केलं असतं, इट्स अ वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस. ओके. आणि मग रेफ्रिजरेशन सिस्टीम ही कशी आहे, वर्क ऍब्सॉर्बिंग डिव्हाइस आहे. काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर, नॉट एनी डाउट. Okay. Now, COP of refrigerator. It's a refrigerating effect. Refrigerating effect is nothing but the desired effect divided by work net, net work. आता मला सांगा, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट या ठिकाणी कुठे घडणार आहे? त्या रेफ्रिजरेशन सायकल मध्ये आपला रेफ्रिजरेटिंग इफेक्ट कुठे चालणार आहे? मी पुन्हा एक्सप्लेन करतो प्रॉपर. येस, इन बिटवीन 4 to 1 या ठिकाणी 4 to 1 मध्ये हे रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे आणि या ठिकाणी जो काही स्टोरेज असणार आहे तिथून ही हीट ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे 1 to 4 to 1 इज अ रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. ओके. मला सांगा 1 to 2 या ठिकाणी कॉम्प्रेशन असणार आहे, 2 to 3 या ठिकाणी हीट रिजेक्शन असणार आहे, म्हणजे या ठिकाणी कंडेन्सेशन. कॉम्प्रेशन ही प्रोसेस 1 to 2, 2 to 3 इज अ कंडेन्सेशन प्रोसेस, 3 to 4 is an expansion process, that is nothing but the throttling process, and 4 to 1 is the evaporation process. इव्हॅपोरेटर मध्ये घडणार आहे. म्हणजे जे काय आपला रेफ्रिजरेटिंग इफेक्ट घडणार आहे ना, तो ह्या 4 to 1 मध्ये असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं सीओपी ऑफ रेफ्रिजरेशनचा फॉर्म्युला काय सांगितलं बाळांनो? रेफ्रिजरेटिंग इफेक्ट डिवाइड बाय नेट वर्क डन और नेट वर्क रिक्वायर्ड. मला सांगा रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काय असणार आहे बाळांनो? कुठं असणार आहे? 4 to 1 मध्ये. 4 to 1 मध्ये हीट ट्रान्सफर किती आहे बघा? 4 to 1 मध्ये हीट ट्रान्सफर किती आहे? TL इंटू S1 मायनस S4. बरोबर का? TL S1 मायनस S4. पण S1 ची व्हॅल्यू म्हणजेच आपला S2 आहे इथं आणि S4 ची व्हॅल्यू म्हणजे S3 आहे. ते माहित ना व्हॅल्यू आहे. S1 इज इक्वल टू S2, S3 इज इक्वल टू S4 आणि त्याच्यामुळे आपण इथं S3 मायनस S2 केलेला आहे किंवा S2 मायनस S3 केलेलं आहे. आणि व्हॉट इज द नेटवर्क? नेटवर्कची आपल्याला व्हॅल्यू इथे मिळालेली आहे, TL मायनस TH, TL मायनस TH. गेट कॅन्सल, या ठिकाणी TL TH मायनस TL राहणार आहे. आता परत तुमचा एक क्वेश्चन असणार की सर या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह कसं काय कन्सिडर केलं, म्हणजे TH इकडं आणि TL ह्या साईडला का कन्सिडर केलं खाली? इट इज अ कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आणि तो निगेटिव्ह कधीच नसतो. आलं का लक्षात? कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे हा आणि तो कधीच निगेटिव्ह नसतो आणि म्हणून आपण इथे ऍडजस्ट म्हणून काय लिहिलंय? TH मायनस TL लिहिलेलं आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टंट नोट हिअर? रिव्हर्स्ड कार्नॉट COP इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. हे जे कार्नॉट रेफ्रिजरेशन सायकलची जी काही COP असणार आहे, इट इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. फक्त आणि फक्त टेम्परेचर वरती त्याच्या व्हॅल्यू डिपेंड असतात. बाकी कोणत्याही पॉइंट्स वरती, कोणत्याही पॅरामीटर वरती COP कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स डिपेंड नसतो. तो फक्त आणि फक्त कोणावर डिपेंड असतो? फक्त तो टेम्परेचरच्या लिमिट वरती. हायर टेम्परेचर किती आणि लोअर टेम्परेचर किती त्याच्यावरती COP ऑफ रेफ्रिजरेशन डिपेंड असतो. इज इट राईट? समजते का? हो सर, समजतं. बघा, if there are n number of reversible refrigerator operating between the same temperature limit, काय क्वेश्चन आहे बघा? त्या ठिकाणी खूप नंबर ऑफ रिव्हर्सिबल रेफ्रिजरेंट सायकल आहेत, 1 2 3 4 असे 100 रेफ्रिजरेटिंग सायकल आहेत. पण जर त्यांचं ऑपरेटिंग टेम्परेचर इज सेम, जर त्यांचं ऑपरेटिंग टेम्परेचर जर सेमच असेल, टेम्परेचर लिमिट विथ डिफरंट वर्किंग फ्लुइड, इव्हन दो त्यांचे वर्किंग फ्लुइड सुद्धा डिफरंट असतील. समजा 100 रेफ्रिजरेशन सायकल आहेत किंवा 100 रेफ्रिजरेटर आहेत, प्रत्येकाचं टेम्परेचर लिमिट सेम आहे, पण वर्किंग फ्लुइड जरी डिफरंट असले वेगवेगळे, then the value of maximum COP or reversible Carnot COP or ideal COP is having the same value. तरी देखील COP ची व्हॅल्यू कशी असते बाळांनो? सेमच. जर तुम्हाला वाटलं गॅस वापरावा, गॅस यूज करा. जर तुम्हाला वाटलं वॉटर जे वेपर यूज करा, वॉटर वेपर यू कॅन यूज. तुम्हाला वाटलं रेफ्रिजरेटर R134A यूज करावा, यू कॅन यूज एज R134A. बट इव्हन दो फॉर दिस Carnot refrigerator cycle or for this Carnot COP of this Carnot refrigerator cycle is always depend on the temperature limit. It does not depend on the working fluid or it does not depend on the number of different refrigerating. Okay, it just depend on the temperature limit. And लक्षात घ्या, COP of Carnot refrigerator cycle, Carnot
कार्नॉटच्या रेफ्रिजरेशन सायकलची सीओपी ही सगळ्यात जास्त असते आणि म्हणून आपण या ठिकाणी बघितले then the value of maximum possible COP or reversible Carnot COP or ideal COP is having always greater value and it is the same for the same temperature limit. Is there any doubt? नो सर, नो डाऊट. एक सिंपल मध्ये तुम्हाला सिंपल क्वेश्चन असे पण विचारला जाऊ शकतो की जर समजा टेम्परेचर लिमिट जर सेम असेल आणि वर्किंग फ्लुइड जर डिफरंट असतील तर कार्नॉट साठी फक्त कार्नॉट सायकल साठी कार्नॉट रेफ्रिजरेशन सायकलची सीओपी किती असेल ते इट इज ऑलवेज सेम. जी फर्स्ट रेफ्रिजरेशन सायकलची असणार ती सेकंडची असणार ती थर्डची असणार ती 100ची पण असणार आहे. गेटिंग इट? येस सर. म्हणजे वर्किंग फ्लुइड कोणतंही असू द्या कार्नॉटची सीओपी ही ऑलवेज कॉन्स्टंट असते इफ देयर विल बी अ सेम टेम्परेचर लिमिट. गेटिंग इट? ओके. नेक्स्ट इज द युनिट ऑफ रेफ्रिजरेशन. व्हॉट इज द युनिट ऑफ रेफ्रिजरेशन? रेफ्रिजरेशन कशामध्ये मेजर केला जातो? बऱ्याच वेळा आपण घरामध्ये एसी वगैरे बऱ्याच घरामध्ये एसी आपण असतो तो एसी कशात मेजर करतात रे? 1 टन मध्ये किंवा टन मध्ये मेजर केला जातो. बरोबर ना? टन ऑफ रेफ्रिजरेशन इट इज 1 टनाचा घ्या, 1.5 घ्या, 2 घ्या असं कन्सिडरेशन असतं. Okay, observe kara आता. What is the ton of refrigeration? Ton of refrigeration, it is the amount of heat. It is the amount of heat which is required to extract from 1 ton of water. 1 ton म्हणजे किती रे? 1 ton means किती? 1000 kg. It's a 1000 kg. Extract from 1 ton of water at 0 degrees Celsius in order to convert it into equivalent ice at 0 degrees Celsius in 24 hours. आता हे 0 डिग्री सेल्सिअसला पाणीच आहे, या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअसचा आईस आहे. हाव इट इज पॉसिबल? बरोबर ना? साध्या मराठी भाषेत तुम्हाला टन ऑफ रेफ्रिजरेशनची डेफिनेशन सांगतो, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. व्हॉट इज द टन ऑफ रेफ्रिजरेशन? तर 1000 kg म्हणजे 1 टन वॉटर आहे ज्याचं सध्याचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आता तुम्ही म्हणाल सर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे ते वॉटर नसणार, तर बर्फ असणार आहे. बरोबर ना? अरे बोलत राहते बाळांनो. पण बरोबर. पण एक्झॅक्टली 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर गेल्यानंतर लगेच त्याचं कन्व्हर्जन बर्फात होत नाहीये. ते सेन्सिबल हीट, लॅटेंट हीट कन्सेप्ट माहिती ना तुम्हाला? येस सर. हा, ते लॅटेंट हीटचा तो मेन पार्ट आहे. तो 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे. किती केजी? 1000 kg. 1000 kg वॉटर विच इज ऍट 0 डिग्री सेल्सिअस. तर त्या वॉटरचं कन्व्हर्जन आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसच्याच आईसमध्ये करायचंय. तर ह्या 1000 kg मधून किती अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ह करावी लागेल जेणेकरून त्या 0 डिग्री सेल्सिअस पाण्याचं रूपांतर 0 डिग्री सेल्सिअसच्या बर्फात होईल विदिन 24 hours. इन 24 hours. दॅट इज नोन ॲज अ टन ऑफ रेफ्रिजरेशन. लक्षात घ्या, 1000 kg 0 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याचं 0 डिग्री सेल्सिअसच्या बर्फामध्ये 24 तासात रूपांतर करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ह करावी लागेल? दॅट अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ड इज नथिंग बट द टन ऑफ रेफ्रिजरेशन. गेटिंग इट? ओके. मग ती किती कन्सिडर केली जाते? जनरली 1 TR, that is ton of refrigeration. 1 TR stands for ton of refrigeration. 1 ton is equal to 3.5 kilowatt. 1 ton is equal to 3.5 kilowatt. Kilowatt stands for kilojoule per second. म्हणजे 3.5 किलो जूल हीट रिमूव्ह केले जाते एका सेकंदाला. 3.5 किलो जूल पर सेकंद. किलोवॅटचा अर्थ काय असतो? किलो जूल पर सेकंड. किंवा विच इज इक्वल टू
210 किलोजूल पर मिनिट. एका मिनिटामध्ये 210. त्या दोन्हीचा अर्थ सेमच. 3.5 किलोजूल पर सेकंड म्हणजेच 210 किलोजूल पर मिनिट विच इज इक्वल टू 50 कॅलरी पर मिनिट. इम्पॉर्टंट नोट, प्रोड्युसिंग आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. इम्पॉर्टंट नोट काय नाही, हे इम्पॉर्टंट नोट खालच्यासाठी आहे. वरची प्रोड्युसिंग आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. फॉरगेट. आता इम्पॉर्टंट नोट कोणती आहे बघा, हे लक्षात ठेवा बरं का, हे IMP क्वेश्चन आहे हा. COP ऑफ रेफ्रिजरेशन इन समर. आपल्याला दोन आहेत सीझन, एक समर सीझन आणि एक विंटर सीझन. तर कोणत्या सीझन मध्ये सीओपी जास्त असणार आहे रेफ्रिजरेशनची किंवा सीओपी कमी असणार आहे रेफ्रिजरेशनची? ऑब्झर्व करा. COP ऑफ रेफ्रिजरेशन इन समर is always less than COP of refrigeration in winter. म्हणजे काय? इन विंटर COP ऑफ रेफ्रिजरेशन इज मोर. आता तुम्ही म्हणता सर विंटर मध्ये तर ऑलरेडी बाहेर थंडी असते, बरोबर ना? आपला कन्सेप्ट बघा कसा आहे, विंटर मध्ये तर ऑलरेडी बाहेर थंडी असते, पण कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स जास्त कसा? बरोबर ना? पण सीओपी म्हणजेच कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, म्हणजे हे वर्क डन नव्हे. म्हणजेच हे वर्क डन नव्हे, हा पॅरामीटर सांगतो. पॅरामीटर, परफॉर्मन्स पॅरामीटर. आणि परफॉर्मन्स पॅरामीटर सगळ्यात जास्त कुठं असतो? विंटर सीझन मध्ये. समर सीझन मध्ये तो ऑलवेज कमी असतो. सीओपी. आता मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे तुम्हाला दोन सीओपीचे डिव्हाइस दिले. एका सीओपी रेफ्रिजरेशनची सीओपी आहे 2.5 आणि एका रेफ्रिजरेशन सिस्टीमचे सीओपी आहेत 4. एकाचे आहे 2, एकाचे आहे 4. तुम्ही कोणता यूज करणार आहे सीओपी? म्हणजे कोणतं रेफ्रिजरेशन यूज करणार? विंटर मध्ये का सर? नाही नाही नाही, जनरली विंटर आणि समर ह्या दोन्ही गोष्टी सोडून द्या. जनरली रेफ्रिजरेशन ए एक सिस्टीम आहे आणि दुसरी रेफ्रिजरेशन बी सिस्टीम आहे. ए सिस्टीमचा परफॉर्मन्स आहे, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स किंवा सीओपी आहे 2 आणि रेफ्रिजरेशन सिस्टीम जी बी सिस्टीम आहे त्याचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे 4. तुम्ही कोणती वापरणार? कोणती तुम्ही यूज करणार सिस्टीम? आयदर सिस्टीम ए का बी? बी सिस्टीम सर. क्वेश्चन समजले का मला तुम्हाला? हो सर, समजलं. बरं, आता त्याच्यापेक्षा एक स्टेप मागे जाऊया. मला सांगा, एक 2 टू व्हीलर आहेत. एक ए टू व्हीलर, एक बी टू व्हीलर. ए टू व्हीलरची परफॉर्मन्स आहे किंवा इफिशियन्सी आहे 90% आणि बी टू व्हीलरची परफॉर्मन्स आहे 100%. तुम्ही कुठली वापरणार रे? बी सर. का? काची इफिशियन्सी जास्त आहे ना. तसंच सीओपी म्हणजे इज वन टाइप ऑफ इफिशियन्सी फॉर दिस रेफ्रिजरेशन. अलग लक्षात. ज्याची सीओपी जास्त तो तुम्ही प्रेफर करणार. तसं विंटर मध्ये सीओपी ऑफ रेफ्रिजरेशन इज ऑलवेज कशी असते बाळांनो? मोर असते. फॉरगेट अबाउट ऑल दिस थिंग्स. फक्त लक्षात ठेवा, ज्याची सीओपी जास्त तो आपण यूज करतो विंटर मध्ये. ओके. आणि सीओपी समर मध्ये कशी असते? ऑलवेज लेस दॅन सीओपी ऑफ रेफ्रिजरेशन इन विंटर. काय टाइम झाला? हॅलो सर. येस सर, ते टन ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये आपण जे हीट एक्सट्रॅक्ट करतोय ती 1 टन ऑफ वॉटर मध्ये करतोय की 1 kg ऑफ वॉटर? नाही नाही, 1 टन ऑफ वॉटर मधून. आणि फ्रॉम 1 kg ऑफ आईस का? नाही नाही नाही, 1 टन ऑफ वॉटर. हा. सध्या 1000 kgचं वॉटर येते, त्या 1000 kgच्या वॉटर मधूनच आपल्याला हीट रिमूव्ह करायची आहे. पण सध्या वॉटर किती डिग्री सेल्सिअसला आहे? 0 डिग्री सेल्सिअसला आहे. तर त्या 0 डिग्री सेल्सिअसच्या 1000 kg वॉटर मधनं अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ह करणं आणि त्या वॉटरचं कन्व्हर्जन कशात होणार? मग बर्फात होणार ना, आईस मध्ये. पण तो बर्फ किती असणार आहे? तो पण 1000 kg असणार आहे. येस सर. ओके, पण विदिन 24 hours. 10:43 झाल्या. ठीक आहे, विल स्टॉप हिअर. चालेल ना? येस.
सर हा पॉईंट घ्या ना सर, रेफ्रिजरेशन ऑफ कॉन्स्टंट प्रेशर लाईन. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, चलो कंटिन्यू करतो. बघा, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्स्टंट प्रेशर लाईन ऑन टीएस कर्व. टीएस म्हणजे टेम्परेचर एंट्रॉपी कर्व वरती हा आपल्याला कॉन्स्टंट प्रेशर लाईन इंडिकेट करायची. ऑब्झर्व करा, सुपर हिटिंग म्हणजे काय, सब कुलिंग म्हणजे काय, क्रिटिकल पॉइंट म्हणजे काय, वेट रिजन कोणता, आणि ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे काय किंवा ड्राय फ्रॅक्शन, त्याला आपण सिंपल ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणतो. ओके, तर सुपर हिटिंग म्हणजे काय, हिटिंग बरोबर ना, पण कशी ते सुपर हिटिंग. तसेच कुलिंग पण कशी आहे, सब कुलिंग. दोन्हीमध्ये चेंजेस काय बघा. सुपर हिटिंग म्हणजे द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर अबव्ह द सॅच्युरेटेड वेपर. बर, सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, हा कर दिसतो का, कर पॅराबॉलिक टाइप कर दिसतोय हा, ऑब्झर्व हो होतोय सर. का हा कर. Yes, या yes, कर, sir. ऐका, या करचा जो लेफ्ट पार्ट आहे ना, इथून स्टार्ट कर झालेला पार्ट, ऑब्झर्व करा फक्त करचा, इकडची लाईन कन्सिडर करू नका, फक्त हा कर ऑब्झर्व करा. हा जो कर्व आहे ना, अप टू दिस एंड, इथपर्यंत, इथपर्यंत, आणि दुसरा राईट पार्ट म्हणजे इथून स्टार्ट झालेला आणि हा इकडे आलेला. कर्सर दिसतोय का तुम्हाला. हो सर. हा, तर जो लेफ्ट पार्ट आहे ना, लेफ्ट पार्ट, ही जी लाईन आहे ना, एक्झॅक्टली लाईन, ह्या लाईनला म्हणायचं सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. ह्या लाईनला कशी लाईन म्हणायचं, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन, इथपर्यंत. आणि इथून खाली ह्या लाईनला म्हणायचं सॅच्युरेटेड वेपर लाईन. समजतं तुम्हाला. आता सॅच्युरेटेड लिक्विड आणि सॅच्युरेटेड वेपर तुम्हाला मी मिनिंग सांगतो, पण तुम्हाला तिथपर्यंत पार्ट समजला का. ह्या लाईनला काय म्हणायचं, सॅच्युरेटेड लिक्विड इथपर्यंत, आणि ह्या लाईनला म्हणायचं सॅच्युरेटेड वेपर. आता सॅच्युरेटेडचा मिनिंग काय, सॅच्युरेटेड लिक्विड ही जी लाईन आहे ना, याचा अर्थ असा की ह्या सॅच्युरेटेड लिक्विड लाईनचं थोडं जरी टेम्परेचर इन्क्रीज करायला लागलं ना आपण, म्हणजे काय की हे जर थोडं जरी या साईडला यायला लागलं ना, ही सॅच्युरेटेड लिक्विड लाईनचं थोडं जरी आपण टेम्परेचर वाढवलं ना, तर त्या लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर मध्ये स्टार्ट व्हायला सुरुवात होते. आलं का लक्षात. हो सर. सॅच्युरेटेड पॉइंट, इट इज द पॉइंट ऑन द लाईन at which if we increase the temperature, at that point liquid starts to vaporize. एंड पॉइंट म्हणतो ना आपण, लिक्विडच्या लाईन मधला एंड पॉइंट, त्याच्या पुढे जर आपण टेम्परेचर वाढवायला लागलो की त्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, वेपर मध्ये. वेपर मध्ये. दिस इज द लास्ट पॉइंट, बरोबर आहे, लिक्विडचा शेवटचा पॉइंट, आणि त्याला म्हणतात सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. सिमिलरली ती इथपर्यंत असते. हा जो दिसतो ना वरचा पिक पॉइंट, क्रिटिकल पॉइंट, त्याला क्रिटिकल पॉइंट म्हणतात ना, अप्पर पॉइंटला, आणि इथून खाली जो चालू राहतो तो म्हणतात सॅच्युरेटेड वेपर लाईन. आता हे सॅच्युरेटेड वेपर म्हणजे काय, तर सॅच्युरेटेड वेपर लाईन जी वरती जी काही ह्या साईडला बघा, लेफ्ट साईडला सगळं लिक्विड राहते ह्या लाईन वरची, ह्या लाईनच्या इकडे, या लाईनच्या लेफ्टला सगळं लिक्विड आहे, ही शेवटची लाईन, ह्याच्या पुढे गेलं की वेपर स्टार्ट होतं. तसंच ही जी लाईन आहे ना, ही वेपरची लाईन आहे. ह्या लाईनच्या राईटला इकडं जो काही राहणार नाही सगळं वेपर, पण ही काय तुमची इनिशियल लाईन ऑफ वेपर आहे, म्हणजे सॅच्युरेटेड लाईन आहे. म्हणजे काय, ही लाईन म्हणजे ह्या लाईनवरची जी काही वेपर आहे त्याचं टेम्परेचर, जर हलकं टेम्परेचर जरी आपण रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला किंवा हलकं टेम्परेचर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला ना, that liquid get converted into, sorry, that vapor is get converted into liquid. means what, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन म्हणजे अशी लाईन ज्या लाईन जे लिक्विड थोडं जरी आपण हिट करायला गेलो तर त्याचं कन्व्हर्जन वेपर मध्ये होतं. सिमिलरली ही जी वेपर लाईन आहे, ही वेपर लाईन म्हणजे अशी लाईन आहे की ह्या वेपरचं थोडं जरी आपण टेम्परेचर कमी केलं त्याचं कन्व्हर्जन कशात होतं बाळांनो, लिक्विड मध्ये व्हायला स्टार्ट व्हायला सुरुवात होते. आलं का लक्षात. हो सर. काय डाऊट आहेत का याच्यामध्ये. नाही सर, नाही काय. पण इन बिटवीन जो पार्ट आहे ना, हा ही लेफ्ट लाईन आणि हा ही राईट लाईन, ह्यांच्या मधला जो हा पार्ट आहे का नाही, दिसते का कर्सर. हो सर. त्याला म्हणतात सॅच्युरेटेड मिक्सचर, म्हणजे ह्याच्यामध्ये लिक्विड आणि वेपर दोन्हीचे कॉम्बिनेशन असतं. आलं का लक्षात. ह्याला म्हणतात मिक्सचर एरिया किंवा सॅच्युरेटेड मिक्सचर म्हणतात त्याला.
सुपरहिटिंग म्हणजे काय? ही जी वेपर प्रेशर आहे का नाही, ह्या वेपर प्रेशरच्या पेक्षा जास्त टेम्परेचर वाढवायचं. हिचं टेम्परेचर समजा 100 असेल, वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसची जर वाफ असेल, इकडे ते 110-120 डिग्री टेम्परेचर असतं. ओके. सुपरहिटिंग म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर मात्र कॉन्स्टंट हा अबोव सॅच्युरेटेड वेपर, सॅच्युरेटेड वेपर पेक्षा जास्त. आणि सबकुलिंग म्हणजे काय? सॅच्युरेटेड लिक्विड पेक्षा टेम्परेचर कमी करणे. द प्रोसेस ऑफ डिक्रीजिंग द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर बिलो सॅच्युरेटेड लिक्विड, सॅच्युरेटेड लिक्विड पेक्षा टेम्परेचर कमी करणे, त्याला काय म्हणतात? सबकुलिंग. आणि सुपरहिटिंग म्हणजे काय? सॅच्युरेटेड वेपर पेक्षा टेम्परेचर इन्क्रीज करणे. समजलं? हो सर. आणि ही जी आहे ना, ही लाईन दिसते का तुम्हाला? अशी इथं असे सरळ, पुन्हा हे इन्क्रीजिंग. ही जी लाईन आहे ना, ह्या लाईनला म्हणतात कॉन्स्टंट प्रेशर लाईन. कारण ही लाईन कशी आहे? कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे. बघा ना, इथे टेम्परेचर वाढत आहे. सॅच्युरेटेड मिक्सचर लाईन मध्ये टेम्परेचर प्रेशर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर पण कॉन्स्टंट, प्रेशर पण कॉन्स्टंट आहे. आणि या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होते, मात्र प्रेशर लाईन कशी आहे? कॉन्स्टंट आहे. ही जी लाईन आहे ना, ह्या लाईनला म्हणतात कॉन्स्टंट प्रेशर लाईन. आणि ही लाईन आपण रिप्रेझेंट केली ऑन टीएस डायग्राम. क्रिटिकल पॉईंट म्हणजे काय? द पॉईंट अबाव विच. बघा, ह्या पॉईंटला क्रिटिकल पॉईंट म्हणायचं बाळांनो. दिसते का कर्सर कुठे स्टॉप झालाय तो? येस सर, येस. या पॉईंटला म्हणायचं क्रिटिकल पॉईंट. व्हॉट इज द क्रिटिकल पॉईंट? द पॉईंट अबाव विच लिक्विड इज डायरेक्टली फ्लॅश ऑफ इनटू वेपर. म्हणजे काय? लिक्विडचं डायरेक्टच कन्व्हर्जन वेपर मध्ये होतं. हे लिक्विड प्लस वेपर असं कन्व्हर्जन होत नाहीये. ते काय होतं? लिक्विड सडनली गेट कन्व्हर्टेड इनटू वेपर. त्याला म्हणतात क्रिटिकल पॉईंट. या पॉईंटच्या वरती लिक्विड इज डायरेक्टली गेट कन्व्हर्टेड इनटू वेपर. that point is known as a critical point. And what is the wet region? Wet region is nothing but the saturated mixture part. हा जो दिसतो ना, सॅच्युरेटेड लिक्विड आणि सॅच्युरेटेड वेपर, यांच्या मधला जो पार्ट आहे ना, हा दॅट इज नथिंग बट द वेट रिजन. इट इज अ मिक्सचर ऑफ लिक्विड अँड वेपर. हा जो पार्ट आहे ना, तो इट इज अ मिक्सचर ऑफ लिक्विड अँड वेपर असतं. व्हॉट इज द ड्राय फ्रॅक्शन or dryness fraction means what? It is the amount of mass of water vapor present in a unit mass of steam. स्टीम समजा 1 kg ची स्टीम आहे, 1 kg ची स्टीम आहे. त्या 1 kg च्या स्टीम मध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर आहे? कारण 1 kg स्टीम म्हणजे सगळंच वॉटर असणार नाहीये ना. आलं का लक्षात? सगळंच वॉटर असणार नाही. त्यात सम अमाऊंट ऑफ एअर विल बी देअर. मग इट इज द अमाऊंट ऑफ मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ युनिट मास ऑफ स्टीम. आणि हा ड्रायनेस फ्रॅक्शन बघा, मी काय सांगतोय नीट आहे का? हा आयएमपी पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करतोय. सॅच्युरेटेड लिक्विड लाईनचा ड्रायनेस फ्रॅक्शन हा 0 असतो. सॅच्युरेटेड लिक्विड लाईन म्हणजे ही लाईन, ह्या लाईनचा ड्रायनेस फ्रॅक्शन हा ऑलवेज किती असतो बाळांनो? 0. सॅच्युरेटेड वेपर लाईन, ही जी लाईन आहे ना पुढची सॅच्युरेटेड वेपर लाईन, ह्या सॅच्युरेटेड वेपर लाईनचा ड्रायनेस फ्रॅक्शन हा ऑलवेज 1 असतो. ऑलवेज किती असतो बाळांनो? 1 सर. 1. एकच मिनिट, सिंगल मिनिट. देयर इज सिंगल मिस्टेक इज देयर. आय हॅव टू क्लिअर दॅट मिस्टेक. TH कर्व. TH कर्व येतो. TS नाही, TH एन्थॅल्पी कर्व येतो. ओके, हिअर एन्थॅल्पी. कळालं का तुम्हाला? ड्रायनेस फ्रॅक्शन, सॅच्युरेटेड लिक्विड लाईनचा ड्रायनेस फ्रॅक्शन 0. सॅच्युरेटेड वेपर लाईनचा ड्रायनेस फ्रॅक्शन 1 सर. 1. आणि मग मला सांगा, ही सॅच्युरेटेड लिक्विड लाईन, ही सॅच्युरेटेड वेपर लाईन, ह्यांच्यामध्ये ज्या लाईन असतील अशा आतल्या, त्यांचा ड्रायनेस फ्रॅक्शन हा 1 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा जास्त असणार का नाही? हो सर, बिटवीन देम. हो सर. राईट ना. पहिली जी लाईन दिसते ना, इथली पहिली लाईन 0.1, इथं 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 7, 8, 9 आणि एक्झॅक्टली ह्या लाईनवरती किती असणार आहे? तो एक्झॅक्टली 1. कळालं का? लक्षात ठेवा. सी ड्रायनेस फ्रॅक्शन X MV mass of water vapor is equal to divided by mass of water vapor plus mass of liquid. At saturated liquid line dryness fraction 0. At saturated vapor line dryness fraction is a 1. In between region dryness fraction lies between 0 and 1. ह्यांच्यामध्ये ड्रायनेस फ्रॅक्शन किती असतं बाळांनो?
इज लाईज बिटवीन 0 अँड 1. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इन वेट रिजन, ह्या वेट रिजन मध्ये हा जो दिसतो ना वेट रिजन, इन बिटवीन हा रिजन, ह्या वेट रिजन मध्ये पीव्ही इज इक्वल टू एमआरटी हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल होत नाही. पीव्ही इज इक्वल टू एमआरटी माहिती ना, गॅस इक्वेशन आहे हे. पीव्ही इज इक्वल टू एमआरटी हे गॅस इक्वेशन ह्या वेट रिजन साठी किंवा ह्या वेट सिस्टीम साठी ऍप्लिकेबल नसतं. ते फक्त इकडे वापरू शकतो आपण, इकडे वापरू शकेल आपण, वरती वापरू शकू, पण या स्पेस मध्ये, या रिजन, वेट रिजन मध्ये पीव्ही इज इक्वल टू एमआरटी इज नॉट ऍप्लिकेबल. इज इट राईट? इज इट राईट? हॅलो, Yes, yes. हे बघा सॅच्युरेटेड लिक्विड लाईन दिसते तुम्हाला इथं, ही सॅच्युरेटेड वेपर लाईन, हा सबकुल्ड लिक्विड, हा सुपर हिटेड स्टीम, आणि याच्यावरती ही सुपर क्रिटिकल फेज. ओके, एन्थाल्पी आणि एंट्रोपी ॲट व्हेरियस पॉइंट्स, हे वेपर कॉम्प्रेशन वगैरे बघू आपण नेक्स्ट लेक्चरला हे डिस्कस करूया. ठीक आहे, हॅलो स्टॉप यू नाव. अरे थांबायचं का? हो सर, येस. एक मिनिट, एकच मिनिट. तुम्ही मीटिंग लिव्ह करू नका कोणी, 2 मिनिटं फक्त. तुम्हाला मी हे शेअर करतो, फीडबॅक फॉर्म शेअर करतो मी, तेवढा फीडबॅक फॉर्म भरून द्या. का ग्रुपवर टाकू फीडबॅक फॉर्म? ग्रुपवर टाका सर, म्हणजे सोपं जाईल. बरं ठीक आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त बाकी कोणाला काय अडचण आहेत का आतापर्यंत जे काही झालं त्याच्यामध्ये? असं काय आहे का की कोणती गोष्ट कळाली नाही? बी फ्रँक. नसेल कळाली काही गोष्ट तर विचार सांगा, तर कळाली नाहीये.